यंदा महाराष्ट्रावर पावसाचं सर्वात मोठं संकट। राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे। यंदा राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे। तर जर यंदा पावसावर एल निनोचा प्रभाव राहिला तर राज्यात सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईत बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील एल निनो प्रभावाच्या परिणामांवरील उपाययोजना संदर्भात अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महायुतीची पत्रकार परिषद पार पडली। या दरम्यान त्यांनी मोठं विधान केलं आहे। नारी शक्ती वंदन विधेयकाला बहुमत न देऊन विरोधकांनी महिलांविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका। विरोधकांवर आज पत्रकार परिषद घेत जोरदार टीका महायुतीने केली आहे। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील निशाणा साधला आहे। विरोधकांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाटला असून महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची ठाम कटिबद्धता जनतेसमोर अधिक स्पष्ट झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण विधेयक मंजूर केले। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा बनला आणि 16 एप्रिल 2026 रोजी केंद्र सरकारने कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना काढून हा कायदा लागू केला आहे। म्हणजे आता हा कायदा औपचारिकरित्या अस्तित्वात आहे। खासदार संजय राऊत यांचं ट्विट। राज्यात महिला सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर आहे। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। त्या म्हणाले, महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। ही अतिशय गंभीर बाब असून राज्यातील सर्वांना सुरक्षित वातावरण देणे ही शासनाची जबाबदारी आहे। याबाबत सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे। मोठी बातमी समोर येत आहे। जशपूर जिल्ह्यात एक विमान अपघात, जमिनीवर आदळताच पेट। छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील आरा डोंगराजवळ एका खासगी विमान कोसळल्याची बातमी समोर येत आहे। एका डोंगराला धडक देत जमिनीवर आदळताच या विमानाला भीषण आग लागली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळून लावले। नारी शक्ती वंदन विधेयक 2023 ला संसदेत एकमताने मंजूर झाला आहे। त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही। आज जे हे म्हणतात की काँग्रेस आणि विरोधक महिला विरोधी आहेत, नेमके तेच RSS आतापर्यंत महिलांना तुच्छ वागवतात, त्यांना खालचे स्थान देतात, त्यांना संरक्षण देत नाहीत। त्यामुळे सर्वांना माहिती आहे कोण महिला विरोधी आहे। प्रणिती शिंदे यांची घणाघाती टीका। मुंबईतील लेन्सकार्ट स्टोअर मध्ये अल्पसंख्याक नेत्या नाझिया इलाही खान हिंदू कर्मचाऱ्यांना टिळा लावताना आणि मुस्लिम व्यवस्थापकाशी वाद घालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। नाझिया यांनी स्टोअरवर हिंदू चालीरीतींवर निर्बंध घालण्याचा आरोप केला आहे। तसेच मुस्लिम व्यवस्थापक सर्वांना मुस्लिम बनवत आहे, भारतात शरिया लागू करण्याचा प्रयत्न करत आहे असा थेट आरोप त्यांनी केला। इसलिए बंद करवाया तिलक। तिलक तलावा बंद करवाया मौसम खान हो, इसलिए लगाओ, इसको लगाओ तिलक। तुम्हारा जो एड चल रहा है
कि लेंसकार्ट का एक ऐड निकला है जिसमें साफ लिखा हुआ है कि कलावा, तिलक, जनेऊ, तुलसी माला और रुद्राक्ष नहीं यूज कर सकता यहाँ का स्टाफ, लेकिन हिजाब यूज कर सकता है। तो क्या मतलब है, शरिया लागू करवाना है क्या? भारत देश में शरिया लागू करवाना है क्या? मुसलमानों ने तो पाकिस्तान ले लिया, अब यहाँ क्या क्या पीटना है भाई? छाती क्यों पीटा जा रहा है? ये कहाँ दिखाओ सारे स्टाफ को बुलाओ, देखें किसका किसका हाथ में तिलक है, किसका किसका माथा में तिलक है। बुलाओ। तुम मोहसिन खान हो, तुम सबको मोहसिन खान बनाओगे और तुमको हेड बना करके रखा गया है मोहसिन खान को। बुलाओ। हिंदू कितने हैं यहाँ पर? इधर आइए तो लाइए तो। और कौन है हिंदू? आइए इधर। इसमें तो शर्माने की बात नहीं है। मैं तो मुस्लिम हूँ, लीजिए मैंने भी लगाया, मैं मुस्लिम हूँ। और कौन है हिंदू यहाँ पर? श्री राम की